ठीक आहे देवा, त्याचा उपयोग समजला, पण वस्त्रकाळ केलेली माती कशासाठी? भगवान म्हणाले, काही गवळणी सुशिक्षित आहेत म्हणे आपल्याकडे. म्हणजे देवा, म्हणजे घरातच चप्पल घालून फिरणाऱ्या काही जणी आहेत, मग त्यांना काट्याचा काही उपयोग नाही होणार. मग त्या पकडायला आल्यावर काय करायचं म्हणे? वस्त्रगाळ केलेली माती त्यांच्या डोळ्यात टाकायची आणि पळून जायचं म्हणे. कमळाचं देठ कशाला देवा? म्हणे खड्याने होल करायचं, ज्याच्याकडं फक्त ताक आहे तिच्या त्या माठामध्ये अशी ती कमळाची काडी घालायची, देठ घालायचं आणि स्ट्रॉ सारखं ते सगळं उडून घ्यायचं म्हणे. असा सगळा उपयोग सांगितला. हे सगळं मी ऐकलंय म्हणे, गवळण सांगते यशोदा मैयाला, आणि त्यामुळं मी खात्रीनं सांगते मैया, तुझा लाला सगळीकडे चोरी करतो. भगवान काही बोलत नाहीत, शांत राहिले. मग दुसरी गवळण उठली, ती म्हणाली, मैया माझं मन फार उदार आहे, तुझा पोरगा माझ्याकडे माखन खातो, खाऊ दे. आपल्या गोकुळची पोरं खातात, तीही खाऊ देत, त्याचंही मला काही म्हणायचं नाही. पण एक दिवस हा माझ्या घरी आला, यानं माखन काढून घेतलं, भरपूर माखन खाल्लं आणि माखन खाऊन ते बाकीच्या सगळ्यांना दिलं खायला. त्या पोरांचीही पोटं भरली, तरीही त्या माठामध्ये माखन राहिलं. मग हा खिडकीमध्ये गेला, खिडकीच्या बाहेर झाड होतं, त्याच्यावर 5-50 माकडं होती. त्या माकडांना घरामध्ये बोलवून घेतलं, या रे सगळे पार्टी आहे माखन खायला या म्हणून. सगळी माकडं घरात आली म्हणे. माकडाच्या हातामध्ये यानं माठ दिला, दिल्याबरोबर त्या माकडांनी त्या माखनाचा वास घेऊन बघितला. माकडं ती माकडच, त्यांना माखन नाही आवडत, त्यांना चहा आवडतो. अशी काही माकडं असतात ना चहा आवडणारी आपल्यासारखी. आणि मग त्यांनी काही माखन खाल्लं नाही म्हणे, ते लालाच्या हातात तुझ्या देऊन टाकलं. देऊन टाकल्याबरोबर तुझा लाला म्हणाला म्हणे, कसलं घाणेरडं माखन आहे, माकडं सुद्धा खात नाही, म्हणून मरकान भोक्षण विभजती सचेन नात्ती भांडम भिनत्ती. माझा माठ फोडला, निघून गेला म्हणे. स्वतः खाऊन बाकीच्यांना देऊन राहिलेलं माकडांनी नाही घेतलं, तेव्हा याला याच्या घाणेरडेपणाची म्हणजे माखन चांगलं नाही याची आठवण झाली म्हणे. मग भगवंता यशोदा मैयांनी सांगितलं, एक काम करा म्हणे, तुमचं माखन तुम्ही अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवा, म्हणजे पोरांना तिथं जायची भीती वाटेल. मैयाला गवळणी म्हणतात, तेही करून पाहिलं, पण याला तू एवढे अलंकार घालतेस म्हणे मैया, अंधाऱ्या खोलीमध्ये हा गेला की याच्या सगळ्या अलंकाराचा प्रकाश पडतो आणि याला सगळं दिसतं म्हणे. जे कुणालाच दिसत नाही ते सुद्धा याला दिसतं. देवाच्या नजरेतून कुणी सुद्धा चुकू शकत नाही, बरोबर दिसतं म्हणे त्याला. परमात्म्याने विचार केला, आता मैया विश्वास ठेवते की आपण चोरी करतोय, आणि मैयाने जर विश्वास ठेवला तर मैया अशी बडवणार. मग आता काय करावं? एक शस्त्र काढावं म्हणे. कोणतं शस्त्र? परमात्मा लागले रडायला, आणि मैयाने भगवंताला रडताना पाहिलं. मैयाला कसं तरीच झालं, मैयाने जाऊन मिठी मारली. लाला रडू नको, कोणी काय सांगितलं तरी माझा विश्वास नाहीये, तू रडू नको, रडू नको म्हणायला लागली. आणि ते सांगताना झालं असं, मैयाचं तोंड झालं भिंतीकडे, लालाचं तोंड झालं गवळणींकडे. मग डोळे मोठे मोठे केले. काय ग, माझ्या चाड्या सांगता नाही, एकेकीला बघून घेतलं तर नावाचा श्रीकृष्ण नाही म्हणे मी. त्या ओरडायला लागल्या, बघ आता डोळे मोठे करतोय, डोळे मोठे करतोय. आणि पुन्हा मैयाने बघितलं तर पुन्हा हरिश्चंद्राचा अवतार, जणू काय आपण काही केलेलंच नाही. आणि मग भगवंतानी त्याच दिवशी तातडीची मीटिंग बोलवली आपल्या गोपाळांची. म्हणे प्रसंग हाताबाहेर चाललाय, माणसं येऊन मैयापर्यंत तक्रार न्यायला लागलेली आहेत. त्या गवळणी फार उन्मत्त झालेल्या आहेत, लवकर त्यांना वटणीवर आणलं पाहिजे. मग काय करायचं? म्हणे काहीतरी कुणीतरी सापडेलच ना आपल्या तावडीमध्ये. एक गवळण भगवंताला चॅलेंज द्यायला लागली. ती एकदा सगळ्यांना सांगत बसलेली होती यमुनेच्या काठावर. कुणी म्हणायचं तो आमचा अमुक करतो, तमुक करतो, पोरांना चिमटे काढून पळून जातो आमच्या, आम्ही जर रांगोळी काढली असेल तर त्याच्यावर 1 नंबर करतो, सुंदर रांगोळी आम्ही रोज दरवाजामध्ये काढतो, त्याच्यामध्ये 1 नंबर करून निघून जातो म्हणे. एक प्रभावती नावाची गवळण होती. ती म्हणाली, तुम्ही सहन करता म्हणून हा करतो, माझ्या घरी येऊन दाखवू दे, मग बघतो त्याला, बघते म्हणे ते त्याला. असं म्हणल्याबरोबर भगवंतानी एकदम झाडावर चढून ऐकतच होते. भगवान म्हणाले, मित्रांनो आजचा कार्यक्रम यांच्याच घरी करू आपण.
ती म्हणाली कसा येतो तेच बघते मी. मग भगवंतानी सांगितलं मित्रांनो जरा तिला बेसावध होऊ दे, मग आपण तिचं काम करू म्हणे. मग काय काम करायचं? गोपाळांना भगवान म्हणाले काय करायचं ते सगळं मी बघून घेतो. ती फार हुशार होती. तिनं विचार केला यानं काय करायचं, आत आपणच काहीतरी करावं. म्हणून दुसऱ्याच दिवशी तिनं ताजं ताजं माखन तयार केलं. हॉलमध्ये बसली आणि ते माखन असं समोर ठेवलं, मोठ्या पात्रामध्ये माखन. तिचा एक दीर होता लहान, तो भगवंताच्याच मंडळात होता. मुद्दाम त्याच्या समोर ते माखन घेऊन बसली, वास घेतला, ते जरासं चाकलं. म्हणे काय माखन झालंय आज, फारच सुंदर माखन झालंय. ते त्या दीराने ऐकलं. म्हणे भगवंताला बातमी द्यायला पाहिजे, आज आपल्या घरात सुंदर माखन आहे. तो पळतच गेला. भगवंताला सांगितलं देवा देवा आमच्या घरी आज माखन तयार केलंय. म्हणे मग आमंत्रण द्यायला आलास का? हो म्हणे आमंत्रण द्यायला आलो. तू पुढं हो म्हणे, आम्ही आलो सगळ्यांना घेऊन. मग याला पुढं पाठवलं. सगळं मैदान बेदान साफ आहे का बघून घे, चोरी करायला काही अडथळा असला तर आपण दूर करू. तो म्हणाला ठीक आहे. तो पुढं आला. भगवान मागून आले 5-50 पोरांना घेऊन. त्या प्रभावतीने काय केलं होतं, माखन ठेवलं होतं थोडं खाली आणि थोडं वर ठेवलं होतं. थोडं वर माखन ठेवलेलं आहे. खालचं माखन अगदी छोटंसं होतं आणि वरचं माखन भलं मोठं होतं. ती आतमध्ये लपून बसली. तिच्या दीरानं बघितलं, तोही छोटासा होता. तिच्या दीरानं बघितलं की वहिनी आहे का घरात, बघितलं तर कोणी नाही दिसत. भगवंताला सांगितलं या म्हणे बिंदास, कोण नाही आहे घरामध्ये. मग त्यांचं ठरलेलंच होतं पहिल्यांदा कोणी जायचं. जी अशी जरा उंच धष्ट पुष्ट मुलं होती ती पहिल्यांदा 4 गेली, मग पुढची 3 गेली. मग असं 4, 3, 2, 1 असं त्यांचं ते उभं राहिलं मटकी फोडायला. आणि फोडायला उभं राहिल्यानंतर भगवान सगळ्यात वर चढलेले. भगवंतानी काय केलं, ते माखनामध्ये असा हात घातला माठामध्ये आणि माखन खायला सुरुवात केली. अर्ध माखन खाल्लं, अर्ध खाली पास केलं. दुसऱ्याने ते चाटायचं, राहिलेलं घ्यायचं, खाली पुन्हा पास करायचं. असं शेवटपर्यंत ते माखन गेलं. तिनंही थोडंसं खाऊ दिलं माखन. आणि जेव्हा माखन खाणं मध्यावर आलं, प्रभावती धावतच बाहेर आली आतल्या खोलीतनं. आत्ता पकडते म्हणे तुम्हाला. पण झालं असं, खालच्या पोरांनी बघितलं की प्रभावती येते, वरच्यांचे माखन खाण्यातच गुंग होते. आणि खालच्यांनी जेव्हा बघितलं की आता आपल्याला पकडायला येते, तेव्हा खालचे 4 जण पळून गेले. आता खालचे पळून गेल्यावर वरच्यांचं काय होणार? आलं ना तो सगळा इमारतीचा डोलारा खाली. पण भगवंताचं झालं होतं असं की हात होता माठामध्ये, त्यामुळे ते असे लटकत राहिले इकडं तिकडं इकडं तिकडं. आणि मग सगळेजण बाकीचे लागले पळायला. आणि पळायला लागल्याबरोबर मनसुखा आणि पेंद्या दोघं दरवाजातच थांबले. भगवंतानी बघितली परिस्थिती आता फार हाताबाहेर गेलेली आहे, आता काही करता येत नाही. भगवान म्हणाले अरे मनसुखा पेंद्या पळा ना, इथं का थांबलाय? तेव्हा पेंद्याने सांगितलं देवा अहो आमच्याकडे बघा तरी, आमचं धोतर तिच्याच पायाखाली राहिलं म्हणे. भगवान म्हणाले एकाच राहिले ना, दुसऱ्याच आहे ना म्हणे, पार्टनरशिप मध्ये घाला उड्या मारत जावा म्हणे. एकाचं धोतर तसंच गुंडाळलं आणि मग ते असं उड्या मारत बेडकासारख्या ते गेले दोघं बाहेर. भगवान म्हणाले आता आपण मात्र फसलं, काय करायचं आता? विचार करायला लागले परमात्मा. ती म्हणायला लागली उतरा खाली. विचार काय करताय? चल उतर खाली म्हणे, आत्ता तुला यशोदा मैयाकडे नेते. भगवान म्हणाले दम द्यायचं काम नाही, उतरतोय खाली, जास्त मोठ्याने आवाज करू नको. ती म्हणाली ओ महाराज हे माझं घर आहे, माझ्या घरात तुम्ही उभे आहात, दम द्यायचं काम नाही म्हणून मला दम काय देताय म्हणे, उतर खाली. भगवंताच्या लक्षात आलं ही चांगलीच तापली, आता काही उपयोग होणार नाही. भगवान म्हणाले प्रभावती बऱ्याच दिवसापासून मला तुझ्याशी फार बोलायचं होतं म्हणे. तिच्या लक्षात आलं की हे लोणी लावणं चालू आहे. ती म्हणाली मला नाही तुझ्याशी बोलायचं, तू उतर आधी खाली. भगवान म्हणायला लागले प्रभावती तुझ्यासारखी गवळण अख्ख्या गोकुळात नाही म्हणे. तू उदार आहेस, करुणा सिंधू आहेस, तुझे कितीही जरी अपराध केले दुसऱ्यांनी तरी तू क्षमा करणारी आहेस. माझं यशोदा मैयापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर आहे म्हणे.
ती म्हणाली ते सगळं राहू दे, तू खाली उतर म्हणे आधी. आता त्याचाही काही उपयोग होईना. साम दाम दंड भेद सगळं चालू आहे. भगवान म्हणाले प्रभावती, मला असं वाटतं की हा सगळा मॅटर इथंच मिटवावा, मैयापर्यंत घेऊन जाऊ नये. काही देऊन घेऊन होत असलं तर बघ म्हणे, टेबला खालून वरून काही थोडं आपलं, माझ्या हातामध्ये कंकण आहे, काहीतरी देऊन घेऊन. ती म्हणली मी काय तुला भ्रष्टाचारी वाटले काय, उतर खाली म्हणे, बडबड करू नको. भगवान म्हणाले उतरतोय, शांत बसायचं, शांत बसायचं. मी जर खाली पडलो, मला जर लागलं तर माझी मैया तुला जिवंत सोडणार नाही म्हणे. पलंग आणून ठेव खाली. तिने आपला ओढत ओढत कसा तरी पलंग आणला. त्याच्यावर भगवंताला सांगितलं मार उडी. भगवंतानी उडी मारली. उडी मारल्याबरोबर भगवान लागले पळायला. ती चतुर होती, धरलं भगवंताच्या हाताला. म्हणे वारे वा, अशी कशी पळून जाऊन देईल तुला, आता नेतेच म्हणे यशोदा मैयाकडे. असं म्हणत तिनं भगवंताच्या हाताला धरलेलं आहे, घराच्या बाहेर निघालेली आहे. पण पूर्वीचा जमाना, पूर्वी काही जीन्स घालणाऱ्या सुना नव्हत्या, ड्रेस घालणाऱ्या सुना नव्हत्या. अजूनही उत्तर प्रदेशामध्ये एवढा घुंगट घेतला जातो इथपर्यंत. तर त्यानं काय केलं, असा तो घुंगट घेतला. आता झालं असं, ती जोरात चालते त्यामुळं भगवान तिच्या मागे आहेत. भगवंताला ती ओढत ओढत नेते आणि घुंगट घेतलेला आहे. भगवंताला शिव्या द्यायला लागली, खूप शिव्या द्यायला लागली. या नंदाच्या पोरांनी नुसता उपद्रव दिलाय. याच्या आईला किती सांगितलं तरी खरं वाटत नाही, आमच्या घरात येतो, चोरी करतो, अमुक करतो, तमुक करतो, असं खूप शिव्या द्यायला लागली, खूप बोलायला लागली. भगवंतानी काय केलं, जवळच तिचा दीर उभा होता. ती पुढे बघून शिव्या देत होती. एक हात भगवंताच्या हातामध्ये होता. भगवान म्हणाले अगं माझ्या हाताला मुंग्या आल्यात, दुसरा हात पकड ना. मग तिनं हात सोडला. दे म्हणे तुझा दुसरा हात. तिच्या दीराचा हात तिच्या हातात देऊन टाकला आणि तिच्या दीराचा हात तिच्या हातामध्ये दिल्यानंतर भगवान म्हणाले जाऊ दे. ते तिचा दीर जो होता ते जरा थोडं भोळं होतं. त्याच्या हाताला होतं दुसऱ्या माखन. ते आपलं माखन खात चाललंय माग. ती शिव्या देतेच आहे, देतेच आहे, देतेच आहे, याला काही फरकच पडत नाही. आता गोकुळातल्या गवळणी विचार करायला लागल्या, धरलंय स्वतःच्या दीराला हाताला आणि शिव्या देते भगवंताला. सकाळपर्यंत बरी होती, आता काही हिचं खरं नाही, डोकं फिरलंय, डोक्यावर परिणाम झालाय. बऱ्याच जणी सांगायला आल्या अगं प्रभावती काय चाललंय, बाजूला वाग म्हणे, या नंदाच्या पोराला आज नेल्याशिवाय राहणारच नाही. एक जीवा भावाची मैत्रीण होती, प्रभावती अगं तुला बरं वाटत नाही का, मला काय धाड भरली आहे म्हणे, चांगली आहे मी. म्हणून प्रभावती निघाली. आता परमात्मा इकडं अंतर्धान झाले आणि तिकडे यशोदा मैयाकडे प्रगट झाले. मैया माखन मंथन करत बसलेली होती. मैयाच्या जवळ गेले, मंथन थांबवलं आणि मैयाला म्हणायला लागले मैया बऱ्याच दिवसापासून तुझ्याशी बोलायचं आहे. मैया म्हणते बोल ना लाला. म्हणे मैया या गोकुळच्या सगळ्या गवळणी तुझ्यावर फार जळतात म्हणे मैया. मैया म्हणाली का रे लाला का जळतात. म्हणे तुझ्यासारखं पोरगच कुणाचं नाही ना म्हणून जळतात म्हणे. मैया म्हणते वारे वा, स्वतःची स्तुती स्वतः करणारा आला, चल ना म्हणे काम करू देवाला. भगवान म्हणाले मैया बोल ना माझ्याशी थोडं. तेवढाच आवाज ऐकू आला, यशोदे बाहेर ये, आज तुला प्रमाणासहित दाखवणार आहे तुझा पोरगा कसा चोरी करतो. मैयाला आश्चर्य वाटलं, माझं बाळ तर माझ्या समोर आहे. मैया पुढे गेली. आता हिचं घुंगट त्यामुळे हिला काहीच दिसत नव्हतं प्रभावतीला. आणि मैया लालाला घेऊन समोर गेली. ती प्रभावती बोलायला लागली, यशोदे तुला दाखवते म्हणे तुझं पोरगा कसं चोरी करतं, बघ त्याच्या मुखाला माखन लागलेलं आहे. यशोदा म्हणते हातात दीर आहे आणि माझ्या पोराला कशी शिव्या देते. आणि मग भगवंतानी ते पाहिलं, मैयाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव. भगवान बोलायला लागले मैया बघ कशी गंमत आहे, हातामध्ये स्वतःचा दीर आहे आणि शिव्या देते मला, दे टाळी मैया, दे टाळी. मैया म्हटल्यावर मैयाला गंमत वाटली आणि मैयाने टाळी दिली. टाळी दिल्यावर यांना जास्तच मग उत्साह चढला. मैया जग असंच असतं, करावं कोणी बरावं कोणी, शिव्या देणाऱ्याला देऊ दे मैया, दे टाळी तुम्हाला मैया, दे टाळी. असं म्हणल्यावर मैयानं पुन्हा एकदा टाळी दिली. भगवान म्हणतात आपण कुणाकडे लक्ष देऊ नये, आपण भगवंताचं चिंतन करत राहावं. जलने वारे जलते है, दे टाळी मैया. पुन्हा मैयानं टाळी दिली. आता हिला वाटलं की कृष्ण तर माझ्या हातात आहे, आवाज तिकडून कुठून येतोय.
म्हणून तिनं तो घुंगट असा वर केला आणि बघितलं यशोदा मैया आणि कृष्ण समोर. मग माझ्या हातात कोण आहे असं तिला वाटलं आणि तिनं माग वळून पाहिलं तर स्वतःचा दीर. तो म्हणाला, दे टाळी वहिनी. कशी काय वाटली म्हणे. आणि मग तिला इतकी लाज वाटली, ती बाहेर गेली. भगवंतानी जोरात शिट्टी मारली. शिट्टी मारल्याबरोबर 5-50 पोरं आली. आल्याबरोबर सगळे प्रभावतीच्या बाजूनं गोल गोल करत ओरडायला लागले, प्रभावती हुर्रे, प्रभावती हुर्रे, परत आमच्या नादाला लागशील का. प्रभावती म्हणाली, मी काय तुला घाबरते होय रे काळ्या म्हणे, नाही तुला पकडून दाखवलं तर बघ. भगवान म्हणाले, पुनर्माम यदि गृह्णासी कदाचित्वम ही गोपिके ते भर्तुरूपस्तु तदा भविष्यामी न संशयः. पुन्हा जर मला पकडशील, आत्ता दिराचा हात हातात दिलाय, नंतर नवऱ्याचा हात हातात दिन म्हणे, लक्षात ठेव. मग काय होईल तुझं तू बघून घे. मग ही बातमी सगळ्या गोकुळात समजली, पसरली. एक गवळण तिच्याहीपेक्षा घमंडी होती. ती म्हणाली, बहुतेक प्रभावती सावधान नसेल, त्यानं माझ्या घरी येऊन दाखवू दे, मग दाखवते म्हणे त्याला. पुन्हा भगवान ओरडले, मित्रांनो आजचा कार्यक्रम यांच्याच घरी होईल रे संध्याकाळचा. आणि मग तिनं काय केलं, एकदम काळजीपूर्वक सगळे दरवाजे बिरवाजे बंद केले. दरवाजे वगैरे बंद करून तिनं नवऱ्याबरोबर ती झोपली पलंगावर. झोपल्याबरोबर परमात्म्याला काय दरवाजाची गरज आहे का खिडकीची गरज आहे. त्याला सूक्ष्म होता येतं किती स्थूल होता येतं. एवढे छोटेसे परमात्मा झाले. तिच्या घरामध्ये गेले, दोघं झोपलेले आहेत नवरा बायको. नवऱ्याची भली मोठी दाढी होती, तिची भली मोठी वेणी होती. ती दाढीन वेणीची गाठ मारली आणि गाठ मारून परमात्मा गेले निघून अदृश्य होऊन. आता सकाळी उठली. पूर्वीच्या बायका लवकर उठत असत, आजच्याही लवकर उठतात 8-9 वाजता. पूर्वीच्या जरा जास्तच लवकर उठत होत्या. मग ती उठली. उठल्याबरोबर काय झालं, आता हिची वेणी बांधलेली होती म्हणून तिच्या वेणीला हिसका बसला. तिला वाटलं, नवरा सकाळी सकाळी माझी वेणी कशाला ओढायला लागलाय, मी काही चूक केली नाही, काही नाही, माझ्याकडून काही घडलं नाही, मला असं का त्रास द्यायला लागलाय. म्हणून तिनं असं मागं वळून बघितलं. आता जशी ती उठली तशी तिची वेणी ताणली गेली, तसंच नवऱ्याची दाढी ताणली गेली. नवरा विचार करतो, मी काही केलं नाही, माझी दाढी का उडते. नवऱ्याचं चुकलं तर बायकोनं थोबाडीक द्यावी, फार तर दाढी कशाला ओढावी असं वाटलं. तो म्हणाला, काय ग फार माजलीस काय, दाढी कशाला ओढतेस. ती म्हणाली, मी कशाला दाढी ओढू, तुम्हीच माझी वेणी ओढलेली आहे. तो म्हणाला, मी कशाला तुझी वेणी ओढू. आणि मग दोघांच्या लक्षात आलं की दाढी वेणीची गाठ बसली. मग आता काय करावं. ती म्हणाली, मला 100% खात्री नंदाच्या पोरानं बांधली आहे म्हणे, काढून टाका. आता सोडण्याचा प्रयत्न केला, सुटली जाईना. कापण्याचा प्रयत्न केला, कापली जाईना. जाळण्याचा प्रयत्न केला, जळ येईना. आता करावं काय. सकाळ झाली, सूर्योदय झाला. सूर्योदय होऊन सगळ्या अशा पाण्याला निघालेल्या आहेत. गवळणी बघतात की रोज ही गवळण लवकर उठते, आज उठलेली नाही आहे. घराच्या समोर सडा रांगोळी नाही आहे. ज्या घराच्या समोर सडा रांगोळी नसते तिथं कुणीतरी गेलेलं असतं. यांच्यात काय घडलंय. दरवाजा वाजवला काही जणींनी. बरं आतून ओ म्हणावं तरी पंचायत ना, आत काय झालंय सांगावं काय. म्हणून बाकीच्यांनी हाक मारली तरी आतून काहीच उच्चार येत नव्हता, होकार येत नव्हता. आणि मग गवळणींना गोपांना काय वाटलं, नक्कीच यांच्या घरात काहीतरी अघटित घडलेलं आहे. म्हणून विचार केला, दरवाजा फोडून टाकू. दरवाजा फोडला गेला आणि दरवाजा फोडल्याबरोबर हे दृश्य दिसलं. नवऱ्याची दाढी आणि हिची वेणी आणि गाठ बसलेली आहे. आता सगळ्यांना हसू यायला लागलं, पण त्यांच्यासमोर हसायचं कसं. म्हणून बाहेर जायचे, भरपूर हसायचे, मग आत सांत्वन करायला यायचे. अरे अरे असं व्हायला नको होतं, असं व्हायला नको होतं. आधी हसून यायचे आणि पुन्हा आत यायचे. मग तिने सांगितलं, त्या नंदाच्या पोराला बोलवा, 100% गाठ ही त्यानंच मारलेली आहे. एका गोपाळाला पाठवलं. तो उड्या मारत 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 गेला. भगवान सकाळी सकाळी उठले होते, डोळे चोळत होते, काजळ असं सगळं गालावर आलं होतं. नंद बाबा जवळ उभे होते. गोपाळ म्हणाला, देवा अमुक अमुक गवळणीच्या वेणीची दाढीची गाठ बसलेली आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही ती मारलेली आहे म्हणून तुम्हाला लवकर बोलवलेलं आहे. भगवान म्हणतात नंद बाबांना, बाबा मैयाला विचारा, मी रात्रभर तिच्या कुशीतून कुठंही गेलेलो नाही, त्यामुळे मी गाठ मारलेली नाहीये.
नंद बाबा म्हणाले, अरे गाठ कुणी का मारली असे ना, सुटत नसेल, तिची अशी श्रद्धा आहे की तुझ्यामुळे सुटेल, जा तेवढी गाठ सोडून ये. भगवान म्हणाले, बाबा गेलो असतो, पण आज सकाळीच मी प्रतिज्ञा केली आहे की आजपासून मी कुणाच्याही घरी जाणार नाही. सगळ्या माझ्यावर आड घेतात म्हणून आपण कुणाच्याही घरी पाऊल ठेवणार नाही. गोपाळाला सांगितलं, तिला जर गाठ सोडून घ्यावी वाटत असेल तर इथं ये म्हणव आणि गाठ सोड म्हणव. आता इथं यायचं काही सोपं आहे? गोपाळाने जाऊन निरोप दिला. बरं आता गाठ सोडणं तरी आवश्यक आहे, जाणं तरी आवश्यक आहे. मग ती गवळण म्हणाली, अगं मी अशीच निघाले तर ते बरं नाही दिसणार, तुम्ही थोडे माझ्याबरोबर असा मैत्रिणी. तो गोपाळांना म्हणाला की तुम्ही माझ्याबरोबर असा, म्हणजे जरा लाज वाटणार नाही आम्हाला. मग सगळे निघाले. आता झालं असं होतं, तिची होती वेणी त्यामुळे तिला पुढे चालावं लागत होतं, याची होती दाढी त्यामुळे याला मागं चालावं लागत होतं, आणि त्यात पुन्हा असं होतं ती होती उंच आणि हा होता बुटका, त्यामुळं ती अशी जर चढावर गेली आणि हा खड्ड्यामध्ये असला की तिची वेणी अशी ताणली गेली की त्याला असं लोंबकळावंच लागत होतं. ते आपलं असं मान करून वर चाललं बिचार. आणि मग बऱ्याच अंतरावर ती मिरवणूक आली. आल्यानंतर मग तिथं काही गोपाळ खेळत होते. ते गोपाळ म्हणतात एकमेकामध्ये, अरे एक बाई दिसते, एक मनुष्य दिसतो, बरोबर वराड दिसतं, अशी लग्नाची वरात असते म्हणे, यांच्याकडे सगळं आहे फक्त बँड नाही म्हणे. आपण काय करू, बँड लावू म्हणे. मग झाडाचे पानं तोडली आणि त्याच्या पिपाने तयार केल्या पोराने. त्या अशा पी 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 वाजवत सगळेजण निघालेले आहेत. आणि अशी ती वरात नंदबाबाच्या वाड्यासमोर आली. सगळ्या गोकुळातनं वरात निघालेली आहे. सगळे बाहेर येऊन येऊन बघायला लागले, फोन करून आपल्या पाहुण्यांना सांगायला लागले, आज आमच्या गावात असं झालंय बरं का, असं झालंय बरं का, अशा अवस्था. आणि मग नंदबाबाच्या वाड्यासमोर सगळे आले. तिनं हाक मारली, यशोदे तुझ्या पोराने काय केलंय बघ, त्याला लवकर बोलावून गाठ सोडायला सांग. भगवान जवळ आले. भगवान म्हणाले, अभिमानाची गाठ आपण सोडत नसतो, नतमस्तक हो मग गाठ सोडेन. मग ती नतमस्तक झाली, भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं, तुझ्या वाटेला जाणार नाही बाबा, गाठ सोड. भगवंतानी कृपादृष्टीनं गाठेकडे बघितल्याबरोबर गाठ सोडलेली आहे, परमात्म्याने गाठ सुटून गेलेली आहे. अशा अनेक खोड्या परमात्मा करतायत, अनेक सुंदर सुंदर खोड्या गोपिकांच्या घरी जाऊन माठ फोडतायत. एका चोरीचं दर्शन आपण इथं करणार आहोत. भगवान येणार आहेत चोरी करायला. भगवंताचं दर्शन सर्वांनी प्रसन्न
संतापली, कारण ती मटकी भगवंतानं फोडली म्हणून तिच्या सासूनं तिला खूप शिव्या दिल्या होत्या. त्यावर नवऱ्याकडून बांधून घेतलेली मटकी माझ्या अंगणातली याला फोडलेली आहे म्हणे. आता याला आवरण्याची गरज आहे. तेव्हा भगवंताला मैयाने विचारलं हातामध्ये काठी घेऊन, काय रे, अनेक वेळा तुझ्या खोड्या ऐकलेल्या आहे, खरं सांग मटकी तू फोडलीस? भगवंताने सांगितलं, नाही मैया, मी मटकी फोडलेली नाहीये. मैया पुन्हा विचारते, लाला खरं बोल, तू मटकी फोडलीस का? म्हणे नाही म्हणे मैया, मी मटकी फोडलेली नाहीये. मग कुणी फोडली? म्हणे मैया, मी नुसतं तिथं गेलो होतो, पण मी ठरवलंच आहे आता कुणाच्याही मटकीला हात लावायचं नाही. पण मी तिथं गेलो, तिथं मांजर आलं आणि मांजर आल्यानंतर ते मांजराला आता झाडावर चढता येतं ते म्हणे, आणि त्यातला एक तुकडा लाकडाचा असा उंच उठला इतका की तो असा मटकीला लागला म्हणे. आणि मटकीला लागल्यावर एकदम ते सगळं खाली पडायला लागलं. मी म्हटलं वाया कशाला घालायचं तोंडात. छोटे हाथ हमारे, छोटे छोटे हाथ हमारे, वो तो मैया जानत है. छोटे छोटे हाथ हमारे, ये तो मैया जानत है. चोरी ना करता हूँ मैया, ये तो तुमको मानत है. चोरी ना करता हूँ मैया, ये तो तुमको मानत है. हाथ हमारा तोड़ा है छीका हमारा दूर है. बिल्ली ने गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद,
एका सुखियावर कृपा दृष्टी केलेली आहे. व्रजामध्ये सुखिया एक स्त्री राहत होती. सुखियाला आज उपाशी राहावं लागलं तरी चालेल, पण भगवंताची आज माझी भेट झालेली म्हणून आनंद झालेला आहे. ती टोपली पुन्हा डोक्यावर ठेवली आणि आपल्या झोपडीमध्ये ती आली. झोपडीचं दार उघडलं आणि डोक्यावरची टोपली जेव्हा ती खाली ठेवायला लागली, एकाएकी टोपली जड झालेली होती. आणि तिनं बघितलं की कशामुळे ही टोपली जड झाली आहे, तर त्या टोपलीमध्ये सगळी रत्न होती. रत्नानं टोपली भरून गेलेली होती. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने. भगवान जेव्हा देतात तेव्हा आपल्याला घ्यायचं कळत नाही, फक्त भगवंतावर विश्वास असावा लागतो. आणि मग त्या सुखियावर परमात्म्याने कृपा केलेली आहे. एकदा असं झालं, राधा भगवंताकडे आली. भगवंतानी राधेला पाहिलं आणि राधा दिवसभर भगवंताकडे राहिली आणि म्हणाली यशोदा मैयाला, मैया आता येते मी. राधेला परमात्मा म्हणतात राधे थांब ना. मैया म्हणाली लाला, अरे तिला काही घरबीर नाही आहे का, तिला घरी जावं लागणार, ती मुलगी आहे, असं रात्रभर थांबायला काहीच अडचण नाही. म्हणे काहीच अडचण नाही. मग भगवान हट्ट धरून बसले, मैया या राधेसून माझं लग्न करून दे ना. भगवान मैया म्हणते, अरे बाळ लग्न आत्ता करायचं नसतं, जेव्हा तुला मिशा येतील. काय म्हणतात, राधिका गोरी से वावा सेवा खूब कराऊं, भोजन में बनाऊं हो कर 56 प्रकार के. राधिका गोरी से छोरी से, राधिका गोरी से विरत की छोरी से, मैया करा दे मेरो प्यार. उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दूं तेरा प्यार. भगवान सांगतात, मैया राधिका गोरी से माझं लग्न तरी कर. मग भगवान आमिष दाखवायला लागले. म्हणे मैया माझं लग्न करशील ना, चंदनाच्या चौरंगावर तुला बसवून ठेवीन. म्हणे आपली राधा से में तेरी सेवा खूप करावं. राधेला तुझे पाय दाबायला लावीन, तुझं डोकं दाबायला लावीन, सगळं करायला लावीन म्हणे. आणि रोज जेवणामध्ये 56 भोग बनवले जातील. मग लग्न करणं तुझ्यासाठी किती फायद्याचं आहे. मैया लग्न करणं माझं राधे बरोबर. छोटी सी दुल्हनिया जब अंगना में डोलेगी, तेरे सामने मैया वो घूंघट ना खोलेगी. छोटी सी दुल्हनिया जब अंगना में डोलेगी, तेरे सामने मैया वो घूंघट ना खोलेगी. तो से जाके कहूँगा मैं अरे बैठी आराम से, राधिका गोरी से, हरि बोल. गोरी से, राधिका गोरी से, श्री राधे. गोरी से, मैया करा दे मेरो प्यार. उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दूं तेरा प्यार. भगवान सांगतात, छोटीशी दुल्हनिया, एवढीशी छोटीशी माझी राधा जेव्हा अंगणात खेळेल, अंगण झाडेल, रांगोळी काढेल, मग काय मजा येईल. म्हणे मैया तिला सांगेन डोक्यावरचा पदर पडता कामा नये. तेरे सामने मैया घूंघट ना खोलेगी. आणि तिच्या समोर तुला म्हणेन मी, मैया आजपासून घरातलं काहीच काम करायचं नाही, बैठे आराम से. सुने समोर सासूला असं म्हणल्यावर मग काय स्वर्गच मिळाला सासूला. आणखी काय, आता भगवान ब्लॅकमेल करतायत, जर माझं लग्न केलं नाही तर काय करेन. जो नहीं ब्याह कराऊं तो कभी न ब्याह कराऊं, तेरे इस आंगन में न कभी दुल्हनिया लाऊं. जो नहीं ब्याह करावे तो कभी न ब्याह कराऊं, तेरे इस आंगन में न कभी दुल्हनिया लाऊं. फिर ना कहियो ब्याह की इसे नहीं न कोई चाह. राधिका गोरी हरि बोल. की छोरी से, राधिका
16,108 लग्न केले. तेरे इस अंगण में ना कभी दुल्हनिया लावू, तुझ्या अंगणात कधीच परत नवरी आणणार नाही, हे मात्र खरं केलं. कारण सगळे लग्न द्वारकेत झाले, गोकुळात एकही नाही झालं. मग म्हणू नकोस फिरना कहियो ब्याह की इसे रहे ना कोई चाह. मग म्हणू नकोस की लग्नच करत नाही, लग्नच करत नाही. लवकर लग्न करून दे म्हणे. सुन बातें कान्हा की मैया मन मुस्काई, नेके बलैया कान्हा को अपने हृदय लगाई. सुन बातें कान्हा की मैया मन मुस्काई, नेके बलैया कान्हा को अपने हृदय लगाई. नजर कहीं ना लगे लाला को हमरे राधिका गौरी से, बिरज की छोरी से. राधिका गौरी से, बिरज की छोरी से, मैया करा दे मेरो प्यार. राधिका गौरी से बिरज की छोरी से, कान्हा करा दूं तेरो प्यार. गौरी से, बिरज की छोरी से, मैया करा दे मेरो प्यार. राधिका गौरी से बिरज की छोरी से, कान्हा करा दूं तेरो प्यार. गौरी से, बिरज की आई मैया करा दे मेरो प्यार. राधिका गौरी से, बिरज की छोरी से, मैया करा दे मेरो प्यार. मैया करा दे मेरो प्यार. मैया करा दे मेरो प्यार. लाख गायी ज्याच्या स्वामित्वाच्या असतात त्याला वृषभानुवर म्हणतात, आणि 1 कोटी गायी ज्याच्याकडे असतात त्याला नंदराज असं म्हणतात. तेवढं सगळं गोधन घेऊन वृंदावनाच्या दिशेनं निघालेले आहेत. सुंदर असं वृंदावन धाम आहे, आणि त्या वृंदावनामध्ये अशी कमलाकार वस्ती केलेली आहे. मध्ये भगवंताचा प्रसाद आणि बाकीच्या सगळ्यांचा प्रसाद कडेनं, म्हणजे आपल्या आपल्या घरातून भगवंताचं दर्शन करता येईल. आणि मग मैयाने विचार केला की याला जर असंच घरामध्ये ठेवलं तर याच्या खोड्या इथंही सुरू होतील, म्हणून याला काहीतरी काम लावून द्यावं. रात्रीच्या वेळी मैयानी भगवंताला मांडीवर घेतलं आणि सांगितलं, बाळ, उद्यापासून तू गायींना चारण्यासाठी वासरांना घेऊन जायचंय बरं. भगवान म्हणाले, ठीक आहे मैया. आणि मग सगळ्या मित्रांना सांगच्या वेळेस ते येत असतो. आणि बलिप्रतिपदा म्हणजे जो पाडवा असतो दिवाळीला, त्याच दिवशी परमात्म्याने गोवर्धन उचलला होता, म्हणून त्या दिवशी गोवर्धन पूजा सुद्धा केली जाते. गोपाष्टमीच्या दिवशी परमात्मा सकाळी लवकर उठलेले आहेत, सुंदर स्नान केलेलं आहे, पुण्याह वाचन झालं, स्वस्ती वाचन झालं. भगवंताला सुंदर असं राधेचं नाव असणारं एक पदक मैयानं गळ्यामध्ये घातलेलं आहे. भगवंतानी कंकण घातलेली आहे दोन्ही हातामध्ये. भगवंताच्या कंकणाचं नाव आहे चंकन. रत्नमुखी नावाची अंगठी परमात्म्यानं घातलेली आहे. निगम शोभन पितांबर घातलेला आहे. कलझंकारा नावाची करधनी घातलेली आहे. हंस गंजन नावाचं पैंजण परमात्म्याने घातलेलं आहे. भगवंतानी तारावली नावाचा हार घातलेला आहे. शरदिंदू नावाच्या आरशामध्ये स्वतःचं मुख परमात्म्याने बघितलेलं आहे. 17 अलंकार परमात्म्याने घालून अतिशय सुंदर परमात्मा दिसत आहेत. मैयानं एका खांद्यावर घोंगडी टाकलेली आहे, हातामध्ये काठी दिलेली आहे. एका कमरेच्या एका बाजूला शिंग खोचलंय, एका बाजूला वेणू खोचलेली आहे. अशा पद्धतीनं परमात्मा मैयाला नमस्कार करतात. नंद बाबांना नमस्कार करतात. मैया म्हणाली, वनामध्ये नीट चालायचं बाळ, कंटक असतील तर पायामध्ये काही घालून घे. भगवान म्हणाले, माझ्या गायी पायामध्ये काही घालत नाहीत, म्हणून मी सेवक आहे, मीही पायामध्ये काही घालणार नाही. म्हणून 12 वर्ष भगवंतानी गोकुळामध्ये व्रजामध्ये पायामध्ये काहीच घातलं नाही. आणि परमात्म्याने वेणू वाजवली घराच्या बाहेर आल्याबरोबर. वेणू वाजवल्याबरोबर लगेच सगळे गोपाळ जमा झाले आपल्या आपल्या वासरांना घेऊन. आणि वासरांना घेऊन जमा झाल्याबरोबर भगवान म्हणाले, मी पुढं होतो, सगळ्या वासरांना पुढं सोडा, मी त्यांच्या मागं, सगळे माझ्या मागं निघा. आणि मग भगवान जेव्हा निघाले, वासरं उड्या मारतायत, कारण भगवंताबरोबर दिवसभर राहायला मिळणार आहे म्हणून.
गायी हंबरतायत, आपल्या वासरांकडे प्रेमानं पाहतायत. वासरं उड्या मारत मारत पुढे निघालेले आहेत, भगवान मागे निघाले आहेत, सगळे गोपाळही मागे आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये गवळणी भगवंताला पाहायला आलेल्या आहेत आणि गवळणी गायला लागल्या. काय गातात? ती छोटी गैया छोटे छोटे ग्वान, छोटसो 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 मेरो मदन गोपाल, छोटसो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे ग्वाल, गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा
आणि त्या यमुनेच्या पाण्याकडे परमात्म्याने निरखून पाहिलं. निरखून जेव्हा पाहिलं तेव्हा भगवंताच्या असं लक्षात आलं की ते पाणी असं उकळायला लागलेलं आहे. भगवंतांनी गोपाळांना विचारलं, का म्हणे हे पाणी यमुनेचं असं उकळतं कशासाठी? तेव्हा एका गोपाळांनी सांगितलं की देवा, हा कालियाचा डोह आहे, याच्यामध्ये कालिया राहतो म्हणे, आणि तो इतका विषारी आहे की त्याच्या विषानं हे पाणी असं सारखं उकळतंय. त्याच्यावरून एखादा पक्षी जर उडत चालला तर तो सुद्धा होरपळून खाली पडतो म्हणे देवा. भगवान म्हणाले, जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपण खेळू. मग चेंडू खेळण्याचं काम सुरू झालं. चेंडू खेळायला लागले आणि परमात्म्याने मुद्दाम चेंडू घेतला आणि तो कालियाच्या डोहामध्ये फेकून दिला. आता चेंडू फेकला, खेळणं थांबलं. गोपाळ नाराज झाले, देवा चांगला खेळ चालू होता, आपण दुसरीकडे जाऊन खेळायला पाहिजे होता. चेंडू आता गेला, परत चेंडू मिळणार नाही. भगवान म्हणाले, काळजी करू नका, मी चेंडू आणतो. त्या कालियाच्या डोहावरचे सगळे वृक्ष जळून गेलेले होते, फक्त एक कदंबाचं झाड मात्र हिरवगार होतं, कारण त्याच्यावर धन्वंतरी अमृत आणताना अमृताचे काही थेंब पडले होते, म्हणून ते हिरवगार होतं. त्या कदंबाच्या वृक्षावर परमात्मा चढले आणि चढल्यावर परमात्म्यांनी जोरात त्या डोहामध्ये उडी मारली. इतकी जोरात उडी मारली म्हणे की 400 हात पाणी वर उडालं. आणि परमात्म्याने उडी मारल्याबरोबर सगळे गोपाळ रडायला लागले की परमात्म्याने डोहामध्ये उडी मारली, उकळत्या पाण्यामध्ये उडी मारलेली आहे, परमात्म्याचं काय होईल? एवढा सुकोमल परमात्मा. एका क्षणामध्ये बातमी पसरली आणि गोकुळामध्ये जाऊन, व्रजामध्ये जाऊन कुणीतरी निरोप दिला. सगळे व्रजवासी धावत आले. कशी अवस्था झाली वर्णन केले. झाली हृदये सगळी, भान रहित होऊन यशोदा कृष्णा मुकुंदा कृष्णा मुकुंदा असं म्हणत चाललेली आहे. आणि अशा त्या अवस्थेमध्ये कालियाच्या डोहावर सगळेजण जमा झालेले आहेत. परमात्म्याने कालियाच्या जवळ जाणं केलं. कालिया झोपलेला होता. आणि झोपलेल्या त्या कालियाजवळ जाऊन परमात्म्यानं जोरात एक लात मारली. लात मारल्याबरोबर त्याची झोप मोडली, त्याला राग आला. आपल्या 101 फणा त्यानं अशा उचलल्या. तो भगवंताकडे बघायला लागला. क्षणभर कालियासारख्या दुष्टालाही भगवंताच्या रूपाचा मोह झाला आणि परमात्मा त्याला बोलायला लागले, कालिया, आत्ताच्या आत्ता माझ्या यमुनेतून निघून जा. यमुनेला प्रदूषित करायला लागलेला आहेस तू, जा यमुनेतून निघून. तो म्हणाला, हे पुरा, एवढासा लहान कालियाला काय तू बोलतोस म्हणे, मला जर राग आला तर मग तुला दाखवीन म्हणे. भगवान म्हणाले, तुझा राग मला बघायचाच आहे. म्हणून पुन्हा परमात्मा त्याच्या जवळ गेले आणि जोरात आता परमात्म्याने त्याच्या मुखावर लात मारली. आता मात्र कालिया संतापला. आपल्या 101 फणांनी विष परमात्म्यावर टाकायला लागला आणि भगवंताचं आणि कालियाचं भयानक असं युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये परमात्म्याला कालियानं विळखा घालून टाकलेला आहे. जसा विळखा घातला, परमात्म्याला दाबून मारण्याचा प्रयत्न कालिया करायला लागलेला आहे. भगवंतांनी आपलं अंग फुगवायला सुरुवात केलं. तसं तसं त्याचा विळखा सैल पडायला लागला. भगवंतांनी त्याच्यावर लातांनी बुक्क्यांनी प्रहार करायला सुरुवात केलेली आहे. भयानक युद्ध. यमुनेचं पाणी अस्ताव्यस्त व्हायला लागलंय. मर्यादा सोडून यमुना व्हायला लागलेली आहे. अशी अवस्था झाली आणि परमात्म्याने एकदम कालियाच्या मस्तकावर जाणं केलं. मस्तकावर जाणं गेल्याबरोबर भगवान पुन्हा लत्ता प्रहार करतायत, लत्ता प्रहार करतायत. भगवंतांनी विचार केला, याच्या मस्तकावर रत्न आहे, असा रत्न खचित स्टेज परत नृत्य करायला आपल्याला मिळणार नाही. म्हणून परमात्म्याने पाहिलेले सगळे समोर उभे आहेत. भरपूर प्रेक्षक वर्ग आहे. गोकुळातले सगळे जण आलेले आहेत आणि चढून मग त्या सर्प फणेवर तांडव आरंभी योगेश्वर. योगेश्वर असणारे भगवान श्रीकृष्ण आता तांडव नृत्य करायला लागलेत. तांडव नृत्य करताना कालियाला मारतात पण आणि नृत्य पण करतात. त्याचं दर्शन आपण तबल्याच्या माध्यमातून भयभीत वातावरण होतं. वाल भयभीत